नमस्कार सर्वांना, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ का वाचावा याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कुलदेवतेचे सर्वात प्रभावी सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ आहे। याचे महत्त्व हे अनन्यसाधारण महत्त्व आहे। नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ हा जरूर वाचावा। आई भगवती सप्तशती गडावरती आल्यानंतर देवीच्या आज्ञेने मार्कंडेय ऋषीने हा ग्रंथ लिहिलेला आहे। या ग्रंथामध्ये एकूण 13 अध्याय आहेत व 700 श्लोक आहेत। म्हणजे 1 ते 13 अध्याय असा एक पाठ, असे जर 9 पाठ म्हणजे 9 वेळा जर या पाठाचे आपण पठण केल्यास तर नवचंडी याग केल्याचे जे फळ मिळते त्याची फल प्राप्ती आपल्याला होते। हा दुर्गा सप्तशती पाठ वाचल्यामुळे आपल्या मनातील जी इच्छा आकांक्षा आहेत ते पूर्ण होण्यासाठी मदत होते। तसेच शत्रुपीडा, आर्थिक संकट दूर होण्यासाठी, तसेच धन समृद्धी व आरोग्य मिळवण्यासाठी या दुर्गा सप्तशती पाठ वाचल्यामुळे याचा फायदा आपल्याला होतो। तसेच आपल्या घरामध्ये किंवा जीवनामध्ये सकारात्मकता येते व आनंद व शांती निर्माण मिळण्यासाठी देखील मदत होते। हा पाठ आपण देवीच्या समोर हा पाठ वाचावा। हा पाठ महिला, पुरुष किंवा जे कुमारिका मुली आहेत यांनी हा पाठ वाचू शकतात। फक्त महिलांनी हा पाठ वाचताना साडी नेसून हा पाठ वाचावा व वाचन करताना म्हणजे ह्या पाठाचे वाचन करताना अंगावरती काळे वस्त्र परिधान करू नये। तसेच हा पाठ वाचताना पाटावरती किंवा चौरंगावरती लाल कापड हातरावे व त्याच्यावरती हा ग्रंथ ठेवावा व पहिल्यांदा या ग्रंथाची पूजा करून आपण हा दुर्गा सप्तशतीचे पाठाचे आपण पठण करावे। तसेच पठण करताना आपले तोंड हे पूर्वमुखी म्हणजे पूर्व दिशा ही उगवती सूर्याची दिशा आहे, पूर्व दिशेला आपले तोंड असावे। व हा पाठ वाचताना आपण किंवा हा पाठ किंवा ग्रंथ वाचताना आपण हातामध्ये किंवा मांडीवरती घेऊन ह्या ग्रंथाचे पठण करू नये। हा ग्रंथ वाचताना चौरंगावरती किंवा पाटावरती हा ग्रंथ ठेवूनच आपण ह्या पाठाचे वाचन करावे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार, धन्यवाद।